नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. नवरात्रीमध्ये घराघरात उपवासाचे पदार्थ बनवले जातात. उपवासाच्या दिवसामध्ये शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणं आणि थकवा कमी करणं खूप गरजेचं असतं. तर त्यासाठीच नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये अशी पौष्टिक वडी जर असेल ना, रोज एक खाल्ली तर तुमची थकवा, कमजोरी सुद्धा निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने फ्रेश वाटेल. तर ही जी वडी आहे ना, अजिबात जास्त काही साहित्य नाही, अगदी मुख्य 2 ते 3 साहित्यामध्येच तयार करणार आहोत. इतकी खुसखुशीत ही वडी होते ना, जिभेवर ठेवताच विरघळते. बनवायला सुद्धा सोपी आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात तुम्ही बनवून ही अगदी महिनाभर जरी स्टोअर करून ठेवली ना, तरीही ही छान टिकते. त्याचबरोबर ही जी वडी आहे ना, सगळ्यांना आवडेल, लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल, पचायला सुद्धा हलकी फुलकी आहे आणि आरोग्यदायी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. कळवा. चला तर तर ही मग वडी पुन्हा बनवण्यासाठी भेटू ना, अशाच सगळ्यात अगोदर मस्त काय काय जिन्नस स्वादिष्ट इथे मी घेतलेले पौष्टिक आहे ते तुम्हाला झटपट सांगते. भरपूर 1 टिप्स वाटीभर आणि राजगिरा अचूक पीठ प्रमाण घेतलेलं असलेल्या आहे. सगळे जे रेसिपीसह जिन्नस आहे ना, एकाच धन्यवाद. वाटीने मोजून घेतलेले आहे. त्यानंतर त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी साजूक तूप, काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे आणि पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहे. आता इथे ना, शेंगदाण्याचं प्रमाण तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता, किंवा तुम्हाला शेंगदाणे वापरायचे नसेल तर फक्तच तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता. तुम्हाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे असेल ना, ते सुद्धा यामध्ये घालू शकता. तर नुसतंच शेंगदाण्याची सुद्धा ही वडी बनवली जाते, किंवा नुसती ड्रायफ्रूटची पावडर करून सुद्धा ही वडी बनवली जाते. आता सगळे जिन्नस ना छान असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला मी शेंगदाणे छान भाजून घेतले, त्यानंतर हे काजू बदाम सुद्धा थोडेसे भाजून घेतले. आता इथे मी काही तूप वगैरे वापरलेले नाही, फक्त हलकंसं त्यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे आणि कुरकुरीत झाले पाहिजे. तर दोन्हीही जिन्नस भाजून थंड करून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाणे आहे त्याची सालं काढून घेतले आणि काजू बदाम याची छान अशी मी जाडसर पूड तयार करून घेतलेली आहे. जास्त बारीक पावडर करायची नाही, म्हणजे अशी जाडसर पावडर असेल ना तर खाताना सुद्धा वडी छान लागते, कुरकुरीत लागते. लगेचच त्याच कढाईमध्ये इथे अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला हे जे राजगिऱ्याचं पीठ आहे ना, ते घालायचं आहे. तर या ठिकाणी मी पूर्णपणे राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही यामध्ये अर्धा राजगिऱ्याचं पीठ आणि अर्धं तुम्ही शेंगाड्याचं पीठ वापरून सुद्धा ही जी वडी आहे ना, बनवू शकता. राजगिऱ्याच्या पिठामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने तसेच लोह असते, त्यामुळे शरीराला ऊर्जा देण्याचं काम हे करत असतं. उपवासाच्या दिवसामध्ये ना आपली जी ऊर्जा आहे ना, भरपूर प्रमाणामध्ये कमी होते. त्यासाठी ना ही राजगिऱ्याची वडी ना अतिशय पौष्टिक आहे, कारण आपल्या शरीराची झीज भरून काढण्याचं काम करते आणि आपल्या शरीराला फ्रेश ठेवण्याचं, ऊर्जा देण्याचं सुद्धा काम करते. त्यामुळे ही जी वडी आहे ना, अशी बनवून ठेवायची, कारण उपवासाच्या दिवशी ना बरीचशी थकवा, कमजोरी जाणवते. तर त्यासाठी अशी ही जी वडी आहे ना, दिवसातून एकदा जरी खाल्ली ना, तरी अजिबात तुम्हाला थकवा, कमजोरी काहीही जाणवणार नाही. अतिशय छान तुम्हाला फ्रेश आणि ताजंतवानं वाटणार आहे. आता अगदी छान कमी गॅसवरती सुगंध सुटेपर्यंत हे पीठ मी छान भाजून घेतलेलं आहे. त्यातच आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आहे. आता जेव्हा मी ड्रायफ्रूटची पावडर टाकली ना, त्यावेळेला मी गॅस बंद केलेला आहे, कारण कढाईसुद्धा गरम आहे आणि पीठसुद्धा भरपूर गरम आहे. त्या गरम पिठामध्येच आपल्याला हे जे ड्रायफ्रूट आहे ना, मिक्स करायचं आहे, कारण नाहीतर आपलं जे पीठ आहे ना, हे राजगिऱ्याचं पीठ लवकर असं भाजलं जातं आणि रंगाने जास्त डार्क होतं. त्यासाठी गॅस लगेचच बंद करायचा आणि भाजताना सुद्धा गॅस अगदी कमी करूनच आपल्याला भाजावं लागणार आहे. फटाफट मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ना, यात आपल्याला गोडवा म्हणून तुम्ही इथे खजूर वापरू शकता, किंवा तुम्हाला यामध्ये खारीकची पावडर वापरायची असेल तर तुम्ही ती वापरू शकता. आता यामध्ये मी गूळ वापरणार आहे, किंवा तुम्हाला साखर जरी वापरायची असेल ना, तीसुद्धा वापरायची आहे, परंतु ती आपल्याला लगेच यामध्ये घालायची नाही. तर हे मिश्रण ना आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे. पूर्णपणे गरम असताना अजिबात आपल्याला यामध्ये साखर किंवा गूळ वापरायचा नाही, नाहीतर आपली वडी चिवट, चिकट आणि दाताने सुद्धा तोडता येणार नाही, अशी तयार होईल. तर मिश्रण हलकंसं कोमट करून घेऊया. तोपर्यंत ज्या ताटामध्ये आपण वडी सेट करणार आहोत ना, त्याला आपण तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. शक्यतो तुपानेच करा, कारण त्याचा फ्लेवरसुद्धा छान येतो. तर आता ही प्लेट जरा वेळसाठी साईडला ठेवून देऊया. मिश्रणही हलकंसं कोमट झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला जर कमी गोड करायचं असेल तर तुम्ही पाव वाटीच घालू शकता, किंवा साखर वापरायची असेल तर सेम प्रमाणामध्ये तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. तर हे पहा, अर्धी वाटी मी अगदी बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे. जर मिश्रण जास्त थंड झालं ना, तर हा जो गूळ आहे ना, ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित वितळणार नाही. त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे.
की हे मिश्रण पूर्णपणे सुद्धा थंड असायला नको, कारण जर पूर्णपणे थंड झालं तर गूळ व्यवस्थित मेल्ट होणार नाही. जर इन केस असं झालं तर तुम्ही हे मिश्रण हलकंसं पुन्हा एकदा गॅसवरती गरम करायचं, परंतु आपल्याला काळजीपूर्वक हे मिश्रण गरम करावं लागणार आहे. जर गुळाचे खडे झाले तर वडी चिवट होण्याची शक्यता असते, त्यामुळे हे अगदी काळजीपूर्वक करायचं आहे. तर आता हे लगेचच आपण ज्या ताटाला तुपाने ग्रीस केलेलं होतं त्यामध्ये हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे आणि छान असं सेट करून घ्यायचं आहे. छान अशी मी ही वडी सेट करून घेतलेली आहे. आता हे जे पीठ आहे ना, हे अगदी आपल्या इतर पिठांप्रमाणे ह्याला छान असं बाइंडिंग येत नाही, थोडंसं हे सरसरीतच असते, त्यामुळे वडीसुद्धा थोडीशी दाणेदारच तयार होते. तर यावरतून काही ड्रायफ्रूट मी टाकून घेतलेले आहे. हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. मी फक्त सजावटीसाठी ते काजू बदाम पिस्त्याचे काप छान असे बारीक कट करून यावरती टाकून घेतलेले आहे आणि छान असे प्रेस करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे आपण जेव्हा वडी कट करू ना तेव्हा निघणार नाही. तर वडी आपली तयार झालेली आहे, परंतु ही आता लगेच खाण्यासाठी तयार झालेली नाही, तर ही आपल्याला 1 तासभर रूम टेम्परेचरलाच अशी सेट होण्यासाठी ठेवायची आहे. सेट झाल्याच्या नंतर तुम्ही ह्याच्या छान अशा वड्या कट करून घेऊ शकता, किंवा तुम्हाला लगेचच खायची असेल तर ही वडी तुम्ही एक 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये जरी ठेवली ना तरीही छान अशी सेट होते. तर हे पहा, एक 15 मिनटं मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेली होती. वरतून पूर्णपणे कडक झालेली आहे. आता ही कट करून घेऊया. अतिशय मस्त अशी रवा दाणेदार खुसखुशीत ही वडी तयार होते. तर नक्की तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये ही वडी बनवून ठेवा आणि अगदी मस्त असं ताजेतवाने फ्रेश राहा. पचायला हलकी आहे, खायलासुद्धा टेस्टी आहे. तुम्ही फक्त उपवासाच्या दिवशीच नाही तर एरवीसुद्धा ही वडी तुम्ही बनवून ठेवली ना, सकाळी उठून रोज एक वडी खाल्ली ना तर अख्खा दिवस तुमचा फ्रेश जाणार आहे. कारण राजगिऱ्याच्या पिठामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये लोह, प्रथिने सोबतच कॅल्शियमसुद्धा भरपूर आहे, अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं कामसुद्धा करते. आता लवकरच काही दिवसांमध्ये नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या भरपूर साऱ्या सोप्या-सोप्या, छान-छान रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे. तुम्ही जर त्या बघितल्या नसेल ना, तर नक्की पहा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील. तर ही जी वडी आहे ना, किती खुसखुशीत झालेली आहे. तुम्हाला तर डिमोल्ड करूनसुद्धा दाखवते. अतिशय मस्त ह्या वड्या लागतात, खुसखुशीत होतात. अगदी वयस्कर माणसंसुद्धा आरामात खातील एवढी ही खुसखुशीत वडी तयार झालेली आहे. अगदी जिभेवर ठेवताच विरघळेल एवढी मऊसूत ही वडी तयार झालेली आहे. तुम्हाला दिसतच असेल, परफेक्ट अशी ही राजगिऱ्याची मस्त अशी बर्फी म्हणू शकता किंवा वडी म्हणू शकता, ती तयार झालेली आहे. तर ही वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, किती मस्त अशी खुटखुटीत ही वडी तयार झालेली आहे. अतिशय मऊसूत आणि दाणेदार ही वडी तयार झालेली आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा टाका, जेणेकरून मला अजून नवनवीन रेसिपी बनवण्यास छान असं प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.